नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला। आणि तुम्हाला जे मी सांगत होतो मागच्या 15 दिवसाआधीचा एक व्हिडिओ बनवला होता की गळ सुरू व्हायला लागलेली आहे, टीक पडायला सुरू झालं आहे फळांना आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो ह्याचा पण एक तुम्हाला मी अंदाज दिला होता। त्यामुळे माल लवकरात लवकर काढून घ्या असं बोललोय होतो, पण बऱ्याच लोकांनी त्याच्यावर हार्ड ॲक्शन घेतली। काही लोकांनी तिथं परत वेट अँड वॉच ठेवलं तर त्यांचं बघा अशा प्रकारे आपल्याला नुकसान बघायला मिळते। असा यावर्षीचे बाजारभाव बघता 50, 60, 55 असा रेट चालू होता। यावेळेस 70 पर्यंत रेट होता आणि 70 रुपये रेट असूनही जर असा माल आपण ठेवतोय म्हणजे आपण चुकतोय कुठंतरी। आपल्या व्हिडिओमार्फतही जे लोकांना आपण माहिती देतो त्यामधूनही जर असेच काही शेतकऱ्यांनी जर माहिती ऐकून सुद्धा जर असं केलं तर हे चुकीचं आहे। बघा वर माल आहे नाही असं नाही, पण आता परिस्थिती अशी झाली की ह्या फळाला असं हात लावलं की फळ गळते। हे बघा फांदी सुकून गेलेली, हे बघा हे फांदी सुकली, हे सुकलंय, हे सुकलंय। चांगला मालसुद्धा असा आता गळायला लागला आहे, बघा हाताला आला आहे। हे टीक दिसते का तुम्हाला? इथे अशी टीक पडायला लागलेली। तर अशा प्रकारे अजूनही वेळ गेलेली नाही। आज 25 फेब्रुवारी आहे, मार्केट अजूनही चांगलं चालू आहे। थोडं डाऊन आलेलं आहे मार्केट मागच्यापेक्षा, पण तरीही ज्यांना हत्तीबार, आता ह्या बागेमध्ये हत्तीबार मेन बहार आहे, अडकण बहार, सॉरी हत्तीबार नाही, अडकण बहार आपल्याला घ्यायचा असेल चांगला तर हा माल लवकरात लवकर हार्वेस्ट करणे, ह्याचे पैसे करून घेणे आणि याच्या प्रॉफिटमधून त्याचा खर्च करणे असं आपल्याला करावं लागेल। तरच आपण बागेमध्ये काहीतरी साध्य करून दाखवू, नाही तर याच्यातला अजून 30% गळेल आणि 20% माल आपला राहिलेला माल विकायला, जो आपण 60-70% माल गाळला त्याच्या अंगेशमध्ये रेट 100 रुपये किलो जरी झाले तरीही ते आपल्याला परवडणार नाही। धन्यवाद।